नमस्कार. आज आपण करणार आहे तर तुरीच्या डाळीपासून खमंग असं वरण. आणि काही काही जणांना तुरी डाळीपासून पित्त पण होतं आहे. ते होऊ नये म्हणून एक ट्रिक सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करू. ही एक वाटी तुरी डाळ घेतलेली, गावरान तुरी डाळ, पॉलिश नाही केलेली बघा. हे पाहू शकता तुम्ही. ह्याला आता 2 ते 3 पाण्याने चांगलं चोळून द्यायची डाळीला, कारण ही गावरान डाळ असते तेवढं जास्त घाण नसती आणि पॉलिश पण केलेलं नसते, पावडर पण नसते. त्यामुळे तरी पण 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. तर हे चांगली डाळ धुवून घ्यायची. आणि तुम्हाला पटकन डाळ शिजवायची असेल तर भिजत ठेवायची अर्धा तासात, म्हणजे पटकन शिजत जाते. एक वाटी तुरी डाळ तर 4 वाट्या पाणी टाकायचं आणि डाळ शिजून घेणार आहे. तर त्यामध्ये हळद मीठ काहीच नाही टाकणार. आणि शिट्टीमधनं डाळ निघत असली तर 1 चमच्यावर तेल टाकायचं. डाळ चांगली शिजून घ्यायची. मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायचा. 4 शिट्ट्या केल्यावर चांगली डाळ अशी शिजलेली. एखादी जी राहिली डाळ आहे ते आपण फोडणी दिली की पुन्हा उकळली की ती त्यामध्ये मॅश होऊन जाते. एक असं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं. छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. कच्ची फोडणी अजिबात द्यायची नाही. जेवढी चांगली मोहरी तडतडून तेवढं खमंग असं वरण तयार होतं आहे. त्यामुळे छोटा चमचा जिरे टाकायचे. आणि 7 ते 8 लसणाच्या कळ्या घेतल्या, ठेचून घ्यायच्या. त्याला चांगलं गोल्डन कलर आला की 10 ते 12 कडीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात उभ्या कापून. आणि 1 पिंच हिंग टाकायचं. 1 मिनिटासाठी सगळं परतून घ्यायचं सगळ्यांचा कच्चापणा जाईपर्यंत. हे सगळ्याचा कच्चापणा गेला की छोटा चमचा हळद टाकायची. आणि 1 मोठं टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून, त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं म्हणजे पटकन असं टोमॅटो मऊ होत आहे. आणि कारण आपण डाळ शिजवताना त्यामध्ये काही नव्हतं टाकलं, मग सगळं टाकून घ्यायचं. टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, पाहू शकता. सगळं टोमॅटो चांगला मऊ झालं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. अशी फोडणी म्हणजे कोथिंबीर टाकलं म्हणजे खूप छान असं वरण होतं आहे. हे एकदा मिक्स करून झालं की त्यामध्ये ही जी आपण डाळ शिजून घेतलेली ही ती टाकून घेणार आहे. तर खूप अशी घट्ट डाळ आहे. त्यामध्ये तर गरम पाणी टाकणार आहे मी थोडंसं. गरमच पाणी वापरा, थंड वापरायचं नाही आहे. हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स झालं की त्या चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. तर आणि तुम्हाला जर तुरी डाळीपासून जर पित्त होत असेल तर हे वरण तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरायचं. तूप वापरलं म्हणजे पित्त अजिबात होत नाही तुरी डाळीनं पण. खूप छान असं खमंग वरण झालेलं आहे. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनिटासाठी चांगलं शिजवून द्यायचं. की छान असं वरण खमंग तयार झालं. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. सुगंध तर खूप छान असं यायला लागलेला आहे. आणि लहान मुलं जर खाणार असेल तर हिरवी मिरची नाही वापरायची. मिरची न वापरता असं खमंग असं वरण तयार करायचं. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.